विद्यार्थी मित्र, आपलं जे तिसरं प्रकरण आहे उद्योजकतेचा विकास, या प्रकरणाचा स्वाध्याय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मी तुमचे स्वागत करते. बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये कळवलेलं आहे की सकारण स्पष्ट करा या प्रश्नाचं उत्तर द्या. तर त्याचं सुद्धा उत्तर मी पुढील व्हिडिओमध्ये देणार आहे आणि त्याचबरोबर जी काही प्रश्नांची उत्तरे आहेत ती सुद्धा मी काही पुढील व्हिडिओमध्ये स्पष्ट करणार आहे. टप्प्याटप्प्याने तुम्हाला मी ते देणार आहे. आपण आता या व्हिडिओकडे वळूया आणि या जो काही तिसरं प्रकरण आहे त्या तिसऱ्या प्रकरणाच्या स्वाध्यायाकडे आपण वळूया. बघा, यामध्ये पहिला प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. मी मागील व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की विधाने पुन्हा लिहा म्हणजे या प्रश्नाचं उत्तर लिहिताना तुम्ही विधान लिहिणं अपेक्षित आहे. जे काही तुम्हाला तिथे वाक्य दिलेलं आहे ते वाक्य तिथे लिहिणं अपेक्षित आहे, फक्त पर्याय लिहिणं अपेक्षित नाही. काही वेळेला विद्यार्थी फक्त पर्याय लिहितात, तर पर्याय लिहिणं अपेक्षित नाही आहे. तर तुम्ही त्या विधानामध्ये ते पर्याय घालून पूर्ण ते विधान लिहिणं तिथे अपेक्षित आहे. बघा, इथे आहे पहिलं, उद्योजक या शब्दाची उत्पत्ती एंटरप्रेन्ड या डॅश शब्दापासून झाली आहे. याच्यामध्ये आपल्याला पर्याय दिलेले आहेत, जपानी, इंग्लिश आणि फ्रेंच. तर उद्योजक या शब्दाची उत्पत्ती एंटरप्रेन्ड या फ्रेंच शब्दापासून झालेली आहे, म्हणून याचं उत्तर आहे फ्रेंच. त्यानंतर पुढची गाळलेली जागा आहे, एंटरप्रेन्ड याचा अर्थ डॅश आहे. बघा, इथे पुन्हा 3 पर्याय आहेत, हाती घेणे, संस्था आणि व्यावसायिक. तर एंटरप्रेन्ड याचा अर्थ आहे हाती घेणे. हाती घेणे असा अर्थ तिथे आपल्याला आहे, म्हणून याचं उत्तर आहे हाती घेणे. त्यानंतर पुढचं आहे, स्टार्टअप इंडिया डॅशचा पुढाकार आहे. स्टार्टअप इंडिया हा कोणाचा पुढाकार आहे? तर इथे पर्याय दिलेले आहेत, RBI, भारत सरकार आणि जागतिक बँक. तर स्टार्टअप इंडिया हा भारत सरकारचा उपक्रम आहे, म्हणून आपले तिथे उत्तर असणार आहे भारत सरकारचा पुढाकार आहे. त्यानंतर पुढील आपलं आहे, डॅश शहरी रहिवाशांना ग्रामीण भागात आणून स्थानिक लोकवसाहत सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सशक्त करते. बघा, शहरी रहिवाशांना ग्रामीण भागात आणण्याची जी काही कल्पना आहे ती तिथे आपल्याला कशाद्वारे आहे? तर कृषी पर्यटनाद्वारे आहे. बघा, इथे पर्याय दिलेले आहेत, कृषी पर्यटन, वैद्यकीय पर्यटन आणि मनोरंजन. तर याचं उत्तर आहे कृषी पर्यटन, कारण कृषी पर्यटनामध्ये जे काही ग्रामीण भागात शहरी भागातील लोक येतात आणि त्यांची जी काही ग्रामीण भागातील जीवन आहे ते जीवनाचा अनुभव तिथे घेत असतात आणि त्यामुळे तिथे हे जे काही कृषी पर्यटन आहे हे सामाजिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या तिथे सशक्त करत असते. त्यानंतर पुढील आहे, जोड्या जुळवा. बघा, इथे आपल्याला पुस्तकात दिलेलं आहे त्याप्रमाणेच मी लिहिलेलं आहेत. त्याची उत्तरं आपण बघूया. बघा, रिक्त भरण कार्य याचं तिथे जोडी आहे उद्योजकता. कारण रिक्त भरण कार्य म्हणजे जे काही उद्योगधंद्यामध्ये चुका होतात त्या चुकांची दुरुस्ती केली जाते आणि त्या चुका पुन्हा होणार नाहीत हे तिथे पाहिलं जातं आणि म्हणून तिथे याचा पर्याय आहे उद्योजकता. त्यानंतर पुढचं आहे उद्योजक. तर उद्योजक हा स्वयंचलित असतो, स्वतः चालवतो तो व्यक्ती, म्हणून त्याचं उत्तर आहे स्वयंचलित. त्याच्यानंतर तंत्रज्ञान ग्रामीण पर्यटनाशी संबंधित आहे, कारण तांत्रिकदृष्ट्या जे लोक यांना माहीत नसतं किंवा ते शहरी भागात राहत असताना आणि यांना ग्रामीण भागातील जीवनाचा काहीच अनुभव नसतो, अशा वेळेला ग्रामीण पर्यटन त्या लोकांना, शहरी भागातील लोकांना तिथे ग्रामीण भागात आणण्याचं काम करत असते. त्यानंतर कृषी पर्यटन, अलीकडचंच जे काही नवज्ञान आहे त्याला कृषी पर्यटन असं म्हटलेलं आहे. आणि स्टार्टअप इंडियाची सुरुवात जी आहे ती 2016 पासून झालेली आहे, म्हणून त्याचा पर्याय आहे 2016. यानंतर पुढील आपला प्रश्न आहे, खालील विधानांसाठी शब्दसमूह किंवा संज्ञा लिहा. जे काही विधान दिलं असेल त्या विधानासाठी कोणता शब्दसमूह आहे किंवा संज्ञा आहे हे आपल्याला लिहायचं आहे. असा उपक्रम ज्यात साहस, अनिश्चितता, जोखीम, नाविन्यता समाविष्ट असते. असा कोणता उपक्रम की ज्याच्यामध्ये साहस असतं, अनिश्चितता असते, जोखीम स्वीकारली जाते, नाविन्यता असते? तर त्याचं उत्तर आहे उद्योजकता, कारण उद्योजकतेमध्ये या गोष्टी तिथे समाविष्ट असतात. उद्योजकतेमध्ये साहस करावं लागतं, जोखीम पत्करावी लागते, तिथे अनिश्चित गोष्टी असतात आणि नाविन्यता असावी लागते. त्यानंतर पुढील प्रश्न आहे,
आर्थिक कृतींसाठी काहीतरी नवीन निर्माण करण्याचे कार्य. बघा, आर्थिक कृती करायची त्यासाठी काहीतरी नवीन निर्माण करण्याचं कार्य म्हणजे काय, तर नाविन्य असं आहे. कारण जर उद्योजकाकडे नवनवीन वस्तू देण्याची तिथे कल्पना नसेल किंवा त्याच्याकडे सर्जनशील विचार करण्याची शक्ती नसेल तर तो बाजारपेठेमध्ये नवनवीन वस्तू आणू शकत नाही. आणि म्हणूनच तिथे उद्योजकाकडे नाविन्य असणं फार गरजेचं आहे. तो कृती करताना जे काही नवीन वस्तू आहेत त्या नवीन वस्तू बाजारपेठेमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो, नवीन नाविन्य त्या वस्तूंमध्ये आणण्याचा प्रयत्न करत असतो. यानंतर पुढील आहे, अशी व्यक्ती जो निर्माता, नवीन उत्पादनाची समायोजनता यांची ओळख करून देतो. अशी व्यक्ती जी त्या वस्तूची निर्मिती करते आणि उत्पादनाची समायोजनता करते आणि त्या वस्तूची ओळख आपल्याला करून देत असते, तर याचं उत्तर आहे उद्योजक. कारण उद्योजक हा निर्माता असतो आणि नवीन उत्पादन तो बाजारात आणत असतो आणि त्याची ओळख तिथे ग्राहकांना करून देत असतो. यानंतर पुढील आहे, अशी प्रक्रिया ज्यामध्ये उद्योजकतेची कौशल्ये आणि ज्ञान प्रशिक्षणाद्वारे दिले जाते. बघा, अशी कोणती प्रक्रिया की ज्याच्यामध्ये उद्योजकतेची जी काही कौशल्य आहेत, उद्योजकतेचं जे काही ज्ञान आहे ते प्रशिक्षण देऊन दिलं जातं. तर उद्योजकता विकास कार्यक्रम जो आहे, एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम, या अंतर्गत काय केलं जातं, तर उद्योजकतेची कौशल्य विकसित केली जातात आणि उद्योजकताचं जे काही ज्ञान आहे, प्रशिक्षण आहे, ते प्रशिक्षण आपल्याला तिथे दिलं जातं. यानंतर पुढील आहे, अशी प्रक्रिया ज्यामध्ये व्यक्तीला कार्य करण्याचे प्रोत्साहन आणि कार्य करण्यास प्रवृत्त करते अशी गाठण्याची क्रिया. बघा, ज्यामध्ये व्यक्तीला कार्य करण्याचं प्रोत्साहन मिळतं, त्याने जे काही कार्य करायचं ठरवलेलं त्या कार्य करण्यासाठी त्याला प्रवृत्त केलं जातं आणि त्याने ठरवलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी तिथे त्याला प्रयत्न करता येतो. तर ती प्रक्रिया आहे उद्योजकता. कारण उद्योजकतेमध्ये व्यक्ती ठरवतो आपल्याला काय करायचं आणि त्या ठरवलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी तो कार्य करतो आणि तिथे तो प्रयत्न करण्यासाठी प्रवृत्त होतो. यानंतर पुढील आहे, असा कर्मचारी ज्याला स्वतःच्या नाविन्यपूर्ण कल्पना राबविण्यासाठी संघटनेचा पाठिंबा आणि अधिकार असतात. बघा, असा एखाद्या कंपनीचा कर्मचारी, व्यवसाय संघटनेचा कर्मचारी की जो आपल्या ज्या काही नाविन्यपूर्ण कल्पना असतील त्या नाविन्यपूर्ण कल्पना तिथे मांडण्याचा प्रयत्न करतो आणि तो मांडल्यानंतर त्याला व्यवसाय संघटना पाठिंबा देते आणि त्या योजनांचा किंवा त्या कल्पनांचा तिथे फायदा व्यवसाय संघटनेला होत असतो. त्यालाच अंतर्गत उद्योजक असं म्हणतात. कारण हा व्यक्ती कोणताही असा उद्योजक नसतो, तर तो एखाद्या व्यवसाय संघटनेचा कर्मचारी असतो आणि तो जेव्हा आपल्या काही नवीन कल्पना मांडतो तेव्हा त्या कल्पनांमुळे व्यवसाय संघटनेला फायदा होणार असतो. म्हणून जी काही व्यवसाय संघटना आहे ती त्याला पाठिंबा तिथे देत असते आणि त्याला ते संशोधन करण्यासाठी अधिकार देत असते. यानंतर पुढील आहे, विधाने चुकी बरोबर ते लिहा. बघा, याच्यामध्ये पहिलं आहे, उद्योजक हा कठोर परिश्रमासाठी तयार नसतो. तर उद्योजक हा कठोर परिश्रमासाठी नेहमीच तयार असतो आणि उद्योजकांनी ती तयारी ठेवलीच पाहिजे. म्हणून हे जे विधान आहे ते विधान चूक आहे. त्यानंतर पुढील आहे, कृषी पर्यटन हा कृषी अर्थव्यवस्थेला आधार देतो. कृषी जे काही पर्यटन आहे ते जे काही ग्रामीण भागामध्ये शेती आहे ते शेतीला आपण जोडधंदे म्हणून त्या कृषी पर्यटनाचा तिथे वापर करत असतो किंवा कृषी पर्यटन आपण अवलंबतो. म्हणून कृषी पर्यटन हा कृषी अर्थव्यवस्थेला आधार देतो, हे विधान बरोबर आहे. यानंतर पुढील आहे, यशस्वी व्यावसायिक मोजता येण्याजोगा धोका स्वीकारतो घेतो. बघा, एखादा यशस्वी जो कोणी उद्योजक असतो, व्यावसायिक असतो, तो साधारणतः त्याला मोजता येईल इतका जो काही धोका आहे तो धोका तो स्वीकारतो. साधारणतः अंदाज त्याला आलेला असतो आणि त्यामुळे मोजता येण्याजोगा तो धोका तिथे स्वीकारतो. त्यामुळे हे विधान जे आहे ते बरोबर आहे. यानंतर पुढील आहे, उद्योजक हा पूर्णवेळ व्यवसाय आहे ज्यासाठी समर्पण आणि कठोर परिश्रमाची आवश्यकता असते. तर उद्योजक हा पूर्णवेळ करण्याचाच व्यवसाय, पूर्ण समर्पणाने करण्याचा व्यवसाय आहे आणि त्याचबरोबर तिथे दिवस रात्र कठोर परिश्रम करण्याची आपली जो कोणी व्यावसायिक आहे त्याची तयारी असली पाहिजे. म्हणून हे विधान बरोबर आहे. यानंतर पुढील आहे, स्टार्टअप इंडिया हा फ्रान्स सरकारचा एक उपक्रम आहे. तर स्टार्टअप इंडिया हा भारत सरकारचा उपक्रम आहे. म्हणून हे जे काही विधान आहे हे विधान चूक आहे. यानंतर पुढील आहे, गटात न बसणारा शब्द शोधा. बघा, इथे आपल्याला
शब्द दिलेले असतात आणि यामधला कोणता एखादा शब्द जो त्या गटात बसत नाही त्याला आपल्याला शोधून काढून वेगळं तिथे करायचं असतं. बघा याच्यामध्ये पहिले दिले संज्ञापक, प्रवर्तक, स्वयंचालक आणि निष्क्रिय. बघा हे जे काही आपल्याला दिलेले आहेत हे यशस्वी उद्योजकाचे गुण आहेत. तो संज्ञापक असतो, तो प्रवर्तक असतो, तो स्वयंचालक असतो, पण तो निष्क्रिय नसतो, कारण निष्क्रिय असून चालणार नाही. म्हणजे यशस्वी उद्योजकाचे जे गुण आहेत यावर्षी आपल्याला अभ्यासक्रमामध्ये अभ्यासायला नाहीत, पण आता इथे प्रश्न आहे म्हणून मी तो स्पष्ट केलेला आहे की हे यशस्वी उद्योजकाच्या अंगी असणारे गुण आहेत. तो निष्क्रिय तिथे असून चालणार नाही, तो तिथे कायम सक्रिय असला पाहिजे, म्हणून इथे गटात न बसणारा जो काही शब्द आहे तो निष्क्रिय आहे. यानंतर पुढील आहे ट्रेकिंग, वन्यजीव अभ्यास, घोडेस्वारी, बैठे खेळ. बघा ट्रेकिंग, वन्यजीव अभ्यास, घोडेस्वारी हे जे आहे हे कृषी पर्यटनाशी संबंधित आहे किंवा कृषी पर्यटनाशी त्याचा संबंध आहे, पण बैठे खेळ जे आहे याचा संबंध कृषी पर्यटनाशी नाही, म्हणून याच्यामधलं वेगळा शब्द आहे बैठे खेळ. यानंतर पुढील आहे नाविन्य, संज्ञापनाचा अभाव, बाजारपेठेचा विकास आणि उद्दिष्टांचे निर्धारण. बघा हे आपल्याला जे दिलेले आहेत नाविन्य आहे, बाजारपेठेचा विकास आहे, उद्दिष्टांचे निर्धारण म्हणजे उद्योजक नाविन्यपूर्ण तिथे वस्तू आणतो किंवा नवनवीन शोध लावण्याचा प्रयत्न करतो, बाजारपेठांचा विकास करतो आणि महत्त्वाचं म्हणजे तो उद्दिष्ट ठरवतो. म्हणजे ही उद्योजकाची कार्य आहेत आणि त्याच्यामध्ये संज्ञापनाचा अभाव तिथे असून चालणार नाही. त्याच्याकडे संज्ञापन कौशल्य असलं पाहिजे, चांगलं संज्ञापन असलं पाहिजे, म्हणून याच्यामध्ये गटात न बसणारा जो काही शब्द आहे तो संज्ञापनाचा अभाव हा तिथे शब्द आहे. यानंतर आहे खालील विधाने पूर्ण करा. याच्यामध्ये पहिलं आहे उद्योजक ही अशी व्यक्ती आहे जी व्यावसायिक संस्था सुरुवात करते. उद्योजक अशी व्यक्ती आहे की व्यवसाय संघटनेची ती सुरुवात करते, व्यवसाय संघटना ती सुरू करत असते. त्यानंतर पुढील आहे स्टार्टअप इंडिया हा उपक्रम 2016 मध्ये सुरुवात झाला. तर स्टार्टअप इंडिया हा उपक्रम डॅशमध्ये सुरुवात झाला असं आहे, पण याचं उत्तर आहे 2016 मध्ये भारत सरकारने स्टार्टअप इंडिया हा उपक्रम सुरू केलेला आहे. यानंतर पुन्हा आहे कंसातील अचूक पर्याय निवडून तक्ता पूर्ण करा. बघा याच्यामध्ये आपल्याला कंसात पर्याय दिलेले असतात आणि हे पर्याय आपल्याला योग्य ठिकाणी तिथे ठेवायचे असतात आणि आपल्याला जो दिलेला तक्ता आहे तो तक्ता तिथे पूर्ण करायचा आहे. बघा याच्यामध्ये गट अ आहे शहरी रहिवासी आणण्याची कल्पना तिथे, आणि दुसरा आहे कृषी पर्यटनाचा प्रकार. बघा याच्यामध्ये पहिला आहे शहरी रहिवाशांना ग्रामीण भागात आणण्याची कल्पना म्हणजे कृषी पर्यटन, आणि कृषी पर्यटनाचा एक असा प्रकार तिथे त्याचं नाव आहे निचे पर्यटन. निचे पर्यटन हा कृषी पर्यटनाचाच एक प्रकार आहे. आता यानंतर पुढे आहे बघा आपल्याला गट ब मध्ये दिलेले, म्हणजे प्रत्येक वेळेला आपल्याला गट अ मधलंच देतील असं नाही, काही वेळेला गट ब मधलं पण दिलं जाईल, मग आपल्याला तो तक्ता पूर्ण करायचा आहे. आता गट ब मध्ये काय आहे तर उत्पादन आणि वैशिष्ट्यांचे नवीन संयोजन, आणि दुसरं आहे पूर्णवेळ व्यवसाय ज्यात समर्पण आणि कठोर परिश्रमाची आवश्यकता असते. बघा याचं उत्तर आहे नाविन्यता, कारण व्यावसायिकाकडे नाविन्यता असले पाहिजे. त्याला आपलं जे काही उत्पादन आहे ते नाविन्यपूर्ण, नव्याने, नवीन कल्पनांनी, सर्जनशील तिथे वृत्तीने नवीन तयार करायचं असतं, म्हणून तिथे त्याचं नवीन उत्पादन हे आणि वैशिष्ट्यांचं नवीन संयोजन असतं, नवीन त्याने ते तयार केलेलं असतं. आणि पूर्णवेळ व्यवसाय ज्यात समर्पण आणि कठोर परिश्रमाची आवश्यकता असते याचं उत्तर आहे उद्योजकता, कारण उद्योजकतेमध्ये तिथे पूर्णपणे समर्पण आणि कठोर परिश्रमाची आवश्यकता असते. यानंतर पुढील आहे एका वाक्यात उत्तरे लिहा. बघा याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे कृषी पर्यटन म्हणजे काय. तर कृषी पर्यटन म्हणजे काय तर शहरी रहिवाशांना विश्रांतीसाठी आणि मौज मजेसाठी ग्रामीण भागात आणण्याची कल्पना म्हणजे कृषी पर्यटन. म्हणजे जे काही शहरी भागातील लोक आहेत त्यांना विश्रांतीसाठी मौज मजेसाठी ग्रामीण भागात आणण्याची कल्पना म्हणजे कृषी पर्यटन. त्यानंतर पुढचं आहे उद्योजक म्हणजे काय. तर उद्योजक म्हणजे अशी व्यक्ती आहे की जी व्यवसाय सुरू करते, पैसे कमवण्यासाठी नुकसान सहन करण्यास तयार असते. कारण व्यवसाय म्हटलं
की तुम्हाला तिथे साहस तिथे करावं लागतं किंवा नुकसान सहन करण्याची तुमची तयारी असली पाहिजे. कारण व्यवसायामध्ये अनिश्चितता असते. म्हणजे उद्योजक ही अशी व्यक्ती असते जी व्यवसाय सुरू करते, पैसे कमवण्यासाठी सुरू करते आणि तिची नुकसान सहन करण्याची जी काही तयारी आहे ती तयारी असते. यानंतर पुढील प्रश्न आहे, उद्योजकता एक खाजगी संस्था आहे असे कोणी वर्णन केले आहे? बघा, उद्योजकता एक खाजगी उद्योजकतेचा आपण सुरुवातीला थोडासा विकास किंवा पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला इथे दिलेलं आहे की उद्योजकता ही खाजगी संस्था असं कोणी म्हटलेलं आहे? तर प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ जॉन स्टुअर्ट मिल यांनी 1848 मध्ये उद्योजकता एक खाजगी संस्था आहे असे वर्णन केलेलं आहे. जॉन स्टुअर्ट मिल यांनी 1848 मध्ये असं वर्णन केलेलं आहे की उद्योजकता ही एक खाजगी संस्था आहे. यानंतर पुढील आपला प्रश्न आहे की खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. तुम्हाला जे काही अधोरेखित दिलेले शब्द असतात ते चुकीचे असतील ते दुरुस्त करून पुन्हा लिहायचं आहे. उद्योजक हा शब्द जर्मन भाषेतील एंटरप्रेन्ड या शब्दापासून आला आहे. तर इथे जर्मनला आपल्याला तिथे अंडरलाईन केलेलं आहे किंवा अधोरेखित केलेलं आहे. तर जर्मनला बदलायचं आहे किंवा जर्मन हे चुकीचं आहे. मग उद्योजक हा शब्द जर्मन नाही तर फ्रेंच भाषेतील एंटरप्रेन्ड या शब्दापासून आला आहे, म्हणून आपण तिथे त्याचं उत्तर फ्रेंच लिहिलेलं आहे. त्यानंतर दुसरं आहे, हे उद्योजक घराला ग्राहक समाधानी होतील अशी जागा बनवतो. तर उद्योजक घराला नाही, तो उद्योजक कशासाठी असतो? बाजारपेठेसाठी असतो. म्हणून उद्योजक बघा, घराला आपल्याला तिथे जो काही शब्द आहे तो तिथे अधोरेखित करून दिलेला आहे. तर उद्योजकाचा संबंध घराशी नसतो, तो बाजारपेठेशी असतो. म्हणून उद्योजक बाजारपेठेला ग्राहक समाधानी होतील अशी जागा बनवतो. ग्राहकांना समाधानी ठेवण्याचा तो प्रयत्न करत असतो. त्यानंतर स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत घेतलेल्या कर्जाची 10 वर्षात परतफेड करणे. बघा, 10ला तिथे अधोरेखित केलेलं आहे. तर स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत जेव्हा आपण कर्ज घेतो तेव्हा त्या कर्जाची मुदत आहे तिथे 7 वर्षाच्या आत, 7 वर्षापर्यंत आपण ते कर्ज जे आहे ते परतफेड करू शकतो. म्हणून याचं उत्तर आहे 7 वर्ष. बघा, यानंतर पुढील आहे, खालील घटना परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा. श्री सोहम हा MBA पदवीधर आहे. श्री नवीन हे BCom पदवीधर आहेत. श्री सोहम हे दुग्ध व्यवसाय ग्रामीण क्षेत्रात सुरू करण्यास उत्सुक आहेत आणि श्री नवीन हे खाजगी कंपनीत रोखपाल म्हणून कार्य करतात. आता ही जी आपल्याला परिस्थिती दिलेली आहे, ही घटना दिलेली आहे, त्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. त्या प्रश्नांची आपल्याला उत्तरं सांगायची आहेत किंवा उत्तरं लिहायची आहेत. बघा, इथे पहिलं आहे, सोहम आणि नवीन यांचे स्वप्न कोणते आहे? स्वप्न कोणते? दोघंही वेगवेगळे आहेत. तर श्री सोहम हे MBA पदवीधर आहेत. त्यांचं उद्योजक होण्याचं स्वप्न आहे. त्यांना ग्रामीण भागात दुग्ध व्यवसाय सुरू करायचा, म्हणून त्यांचं काय स्वप्न आहे? तर त्यांचं उद्योजक होण्याचं स्वप्न आहे. तर श्री नवीन हे खाजगी कंपनीत काम करण्याचं त्यांचं स्वप्न आहे. ते BCom झालेलं आहे. त्यांना एका खाजगी कंपनीत रोखापाल म्हणून काम करण्याची इच्छा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, उद्योजकाचे कोणतेही एक वैशिष्ट्य सांगा. तर उद्योजक जोखीम घेणे हे उद्योजकाचे वैशिष्ट्य आहे. कारण जोखीम घेतल्याशिवाय उद्योजकाला आपला व्यवसाय सुरू करता येणार नाही किंवा जोखीम पत्करल्याशिवाय कोणताही व्यवसाय सुरू होत नाही. म्हणून जोखीम पत्करणे किंवा जोखीम घेणे हे उद्योजकाचं वैशिष्ट्य आहे. यानंतर आहे, यशस्वी उद्योजक होण्यासाठी श्री सोहम यांच्याकडे कोणते गुण असावेत? त्यांना उद्योग तिथे स्थापन करायचं, मग त्याच्यासाठी त्यांना यशस्वी होण्यासाठी त्यांच्याकडे कोणते गुण असले पाहिजेत? तर त्यांच्याकडे आत्मविश्वास असला पाहिजे, सर्जनशीलता असली पाहिजे, त्यांच्याकडे चांगलं समजण्या पाहिजे, त्यांना त्या व्यवसायाची आवड असली पाहिजे. असे गुण श्री सोहम यांच्याकडे असले पाहिजे. तर अशा रीतीने आपण हे जे तिसरं प्रकरण आहे, या तिसऱ्या प्रकरणाचा जो काही स्वाध्यायाचा पुढील भाग आहे तो आपण अभ्यासलेला आहे. राहिलेला भाग आपण टप्प्याटप्प्याने अभ्यासणार आहोत. तुर्तास तुम्ही अभ्यास करत राहा. तुर्तास इथेच आपण थांबणार आहोत. तुम्ही अभ्यास करत राहा आणि आपला यशाचा जो काही मार्ग आहे तो मोकळा करा. धन्यवाद.